छत्र किमर्थ भावे म्या खिन्नांतर आनंद निर्भर असे मी। आपणही हे सर्व जाणता लोकोपचारार्थ प्रश्न करिता। मी ही जाणून आहे चित्ता कुशल वृत्ता कापुसता। स्वये मज करवी आरंभ करविता पुढे तो रंगारूपास येता। मध्येच ऐसी मेख मारिता कोणाही उकलिता उकलेना। ऐसे परस्पर चालले भाषण करीत गणुदास पाद संवाहन। ईशावास्य भावार्थ बोधन संबोधे प्रश्न पुसिला। ईशावास्य भावार्थ बोधिनी लिहू जाता अडखळे लेखणी। शंका कुशंका राहती मनी बाबा त्या उकलूनी सांगाव्या। साध्यंत घडला जो प्रकार केला बाबांच्या पायी सादर। आशंका ही दुर्निवार मांडिली समोर बाबांच्या। गणुदास विनवी साईनाथा माझे ग्रंथ परिश्रम वृथा। ही या ईशावास्याची कथा आपण सर्वथा जाणता। आशंका दूर झाल्या विना ग्रंथाचा या उकल पडेना। महाराज देती आशीर्वचना प्रसन्न मन असे तू। काय रे यात आहे कठीण जाता आलिया स्थळी परतोन। त्या काकांची मोलकरीण शंका निवारण करील की। काका ते भाऊ साहेब दीक्षित बाबांचे एक प्रेमळ भक्त। काया वाचा मने सतत गुरुसेवा निरत सर्वदा। प्रख्यात मुंबापुरी नगरी तेथून अल्प अंतरावरी। पारले नाम ग्रामाभितरी राहती हरिभाऊ हे। खरे नाव तयांचे हरी आई बापे ठेविले घरी। जन म्हणती भाऊ साहेब जरी बाबांचे परी तिसरेच। महाजनीस बडे काका निमोण करा म्हातारे काका। भाऊ साहेबांस लंगडे काका बंब्या काका ही म्हणती ते। आई बापे ठेविती एक राशीचे ते असते आणिक। तो पण नावे ही मारिती हाक रीती ही अनेक परीची। महाराज ठेविता नामे निराळी तीच मग चालती वेळोवेळी। जाणो तीच मग बिरुदावळी प्रेम समेळी धरिजेती। कधी भिक्षू कधी काका बाबांनी पाडिला हाची शिक्का। त्याच नामे शिर्डीत लोका प्रसिद्ध काका जाहले। आश्चर्य वाटले गणुदासा आश्चर्य सकळांचे मानसा। काय काकांची मोलकरीण ऐसा उलगडा कैसा करणार। मोलकरीण ती मोलकरीण काय तिचे असावे शिक्षण। ती काय ऐसी विचक्षण वाटे विलक्षण हे सारे। कोठे श्रुतीची अर्थव्युत्पत्ती कोठे मोलकरणीची मती। महाराज ही तो थट्टा करीती जन वदती येणे परी। महाराज केवळ विनोद करीती ऐसेच वाटले सर्वा चित्ती। परी बाबांच्या विनोदोक्ती सत्यची गमती गणुदासा। परिसोनी त्या साईंच्या बोला साई बोलले अवलीला। सकृत दर्शनी वाटले जनाला दास गणूला ते सत्य। साई बोल